नमस्कार भावांनो, जय महाराष्ट्र. आपण तो चेन्नईत 2-3 दिवस झाला काय राव मालच निघाना. संध्याकाळी लावलं बघा जेवणाचं नियोजन. मस्त पैकी भात आणि आमटी केली बघा आणि बोकना उडवून टाकला. वर आमची कार्यकर्ती म्हणली उद्या आहे सुट्टी, चला तिरुपतीला जाऊ दर्शनाला. मग काय काढली गाडी, निघालो बघा तिरुपतीला. 130 किलोमीटर इथनं तिरुपती आहे. मग काय म्हणलं जात 3 तासात, चला लावा रिबीट. पोचला की गाडी बघा तिरुपतीत. कसा आहे मला चेकपोस्ट वर पोचलो बघा. इथनं काय आपल्या गाडीला सोडित नाहीत. मग काय महिना लावली बघा पार्किंगला आणि मग इथनं जायला ठरलं बसनं ना बघा. 100 रुपये देऊन बसचं तिकीट काढलं. म्हटलं चला आता वर. मग लागलो बघा, चालू झालं रनिंग आपलं वर तिरुमलाच्या दिशेनं. पास केलं तवर उतरलं बघा बसवाल्यानं. म्हटलं जावा इथं बॅगा चेक करायच्या त्या आईला. म्हणजे ह्यो काय गोळा आणखी चेकिंग करून लागला की गाडी बघा घाटाला. कसा आहे घाट, आहे का नाही उत्तराखंड. 1 तासाच्या दीर्घ प्रवासानंतर गाडी पोहोचला बघा तिरुपतीवर. आता म्हणलं झोपायची सोय करायला लागते. मग काय देवळाच्या पुढे घेतलं बघा पांघरून, दिलीत ताणून. म्हणलं बघू आता सकाळ दर्शनाच्या टायमिंगला. ओळाच्या पुढे झोपायचं भाग्य कुणाचं पण हायवे. मग सकाळ उठलो बघा, नजारा बाकी नाद्या बाद होता. सकाळी बघा घेतलं देवाचं मस्त असं दर्शन. काय चला म्हटलं केस दान करायला. केस दान करा, केवढी मोठी लाट बिल्डिंग आहे बघा. हे कसं आहे पावती घेतली ना, आलो बघा. मग काय त्या बाईनं 2 ब्लेड मला दिली, बाकीच्या सगळ्यांनी एक ब्लेड दिलं, पावती दिली. म्हणली जावा बसा जावा. बसला बघा गडी मग केस दान करायला. ह्या गाड्याला म्हटलं बघा शिंडी ठेव, तर ह्या गाड्यानं सगळा चमनच केला. कान जी रिबीट लावलं, पा गोटाच करून टाकला हे. कसा दिसते रावडी राठोड. केस कापून झाले पहिला सकाळ चित्रांना दाबला बघा. आंघोळ उरागली, लुंगी बिंगी व्हाईट शर्ट घालून झाला की गडी बघा अण्णा. बघा देवाचं दर्शन. गोविंदा गोविंदा. निघाला की गडी बघा दर्शन रांगेकडं. दर्शनाचं पास बीस काढते तसल्या काय भानगडी आपल्याला माहित नव्हत्या. मग काय आपण पास काढला नव्हता. लागलो बघा लाईनीला. त्यात घोळ झाला, आम्ही घुसलो VIP लाईन मध्ये. म्हटलं हाय पास अण्णा बघून कुणी काय अडवलंच नाही. घुसलो म्हटलं आता बालाईच्या मनात असलं तर होईल दर्शन. बघू काय होईल ते होईल. वटला टोकन स्कॅन होतं का नाही, तिथपर्यंत गेलो राहून तिथनं वळवलं, परत माघारी आलो. मग आता म्हटलं दर्शनच घ्यायचं. 8 तास लाईनीत उभं राहून घेतलं बघा एकदाचं दर्शन. मन प्रसन्न झालं. तो बघा खाली झाला आपला परतीचा प्रवास चालू. आडली महिना बाहेर निघालो बघा आपल्या चेन्नईच्या दिशेनं. तिरुपती पास करून पुढे आलो बघा. राजस्थानी हॉटेलवर थांबलो. मस्त बघी बाजरीच्या भाकरी कुस्करून लावला रट्टा आणि गाठली की बघा चेन्नई. तर चला भावानो, कसा वाटला ब्लॉग नक्की लाईक शेअर कमेंट करून सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल. गोविंदा गोविंदा.